जयाच्या भीतीने जळेमलेंच्या बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. देव, देश आणि धर्म यांच्यावर मनापासून प्रेम करणारे उपस्थित सगळे सज्जन. ओके, असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण काय बोलावं हा प्रश्न पडतो. मला आठवतं की मी गावात शिवजयंती साजरी करण्यासाठी दुसऱ्यांदा आलोय. आधी स्वर्गीय आपले अण्णा होते त्यावेळी आणि त्यानंतर आत्ता चालू अण्णांची आठवण प्रकर्षाने येते. असो, शिवमहिम्न स्तोत्रामध्ये असं म्हटलंय की लिखित यदी गृहीत्वा शारदा सर्व कालम. शारदेनं काय केलं, सरस्वतीनं काय केलं की समुद्राची शाई केली. त्या समुद्राचं पाणी मेरू पर्वत आटवून त्याची शाई केली आणि पृथ्वीची लेखणी करून सर्व काळ शारदा जरी लिहित बसली तरी त्या शंकराचे जे गुण आहेत त्याचं वर्णन सरस्वती सुद्धा करू शकत नाही. आणि त्या शंकराचेच अवतार छत्रपती शिवाजी महाराज त्यांचंही वर्णन माझ्यासारख्यानं करणं म्हणजे एक धाडस आहे. स्तुत्यामया वाक्परता हाताते. हे जे तत्व आहे ते कसं आहे, वाणीच्याही पलीकडचं आहे. आणि मी जर त्याची स्तुती करायला गेलो तर त्याची जी वाक्परता आहे तिचं हानी होणार आहे. वाणीनं आपण त्याचं वर्णन करू शकत नाही, परंतु तरी मी धाडस करतो. धाडस का करतो त्याचं कारण असं आहे की त्यांच्या विषयी काही बोलून मी माझे वाणी त्या निमित्तानं पवित्र होईल. त्यांच्या गुणांचं काही स्मरण होऊन ते अंतःकरणामध्ये आपणही आत्मसात करण्याचा एक जर निश्चय झाला तर सर्वांचंच कल्याण होईल, माझंही होईल. त्या हेतून मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच प्रभू रामांचं मंदिर झालेलं आहे आणि राम हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. प्रभू रामचंद्र हेच शिवाजी महाराजांचे आदर्श होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि रामचंद्रांमध्ये एक साम्य आहे की आपल्याला माहिती आहे प्रसंग की सीतेचा शोध घ्यायचा होता. ते दागिने सापडले तर कोणतेच दागिने लक्ष्मणाला ओळखता आले नाही, फक्त एकच दागिना ओळखता आला पायातला. आणि त्यांनी म्हणजे स्वतःच्या वहिनीकडे सुद्धा त्यांनी कधी बघितलं नव्हतं. तर परकीय म्हणजे परस्त्रीला माते समान लेखण्याचा हा जो रामांचा गुण आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसून येतो. प्रसंग असा आहे की सारा दरबार तटस्थ झाला होता, सारीकडे शांतता पसरली होती, श्वासांचा अवरोध झाला होता, नेत्र अमनिश बनले होते, डोळ्यांच्या पापण्या लवत नव्हत्या आणि प्राणांनी कर्मयुग्मात प्रवेश केला होता. हा मराठ्यांचा राजा आता काय बोलेल, जिजाऊचा पुत्र आता काय बोलेल. तलवारीचे वार त्यांनी बेदरकार झेलले होते, आग ओकणाऱ्या भडीमार यंत्रांना ते निर्विकार चित्ताने सामोरे गेले होते. घायाळांचे आर्त चित्कार श्रवण करत असताना त्यांची हृदय कधी कातर झाली नव्हती, पण आता या क्षणी त्यांच्या राजांच्या एका शब्दावर त्यांचे प्राण अडकले होते. काय बोलेल हा मराठ्यांचा राजा आता काय बोलेल, हा जिजाऊचा पुत्र आता काय बोलेल. दिव्य लावण्याची पुतळी नतमस्तक होऊन त्या सामंत चक्रान्वित राजाच्या सभेमध्ये उभी होती. त्या दिव्य लावण्याचा परिणाम या राजाच्या चित्तावर होणार नाही का. विरल मेघा वृद्ध वर्षा चंद्रिकेप्रमाणे तिच्या अवगुंठत मुखमंडलावरून सौंदर्य ओसांडून वाहत होते. त्या सौंदर्याचा परिणाम या राजपुरुषावर होणार नाही का. शत्रूची स्त्री आज या महाराजांच्या कवेत गवसली होती की ज्या शत्रूने हिंदू स्त्रियांवर आजपर्यंत कधीही दया केली नव्हती, सदैव पतिव्रतांचे पावित्र्य पददलित केले, आपल्यावरील अत्याचार हेच ज्या हाडवैराचे परंपरागत ब्रीद होते, त्या शत्रूची, त्या दुश्मनाची दुहिता, त्या दुश्मनाची भार्या, त्या दुश्मनाची कन्या, त्या दुश्मनाची लेक आज महाराजांच्या हातात गवसली होती. काय बोलेल हा मराठ्यांचा राजा आता काय बोलेल. दया, क्षमा, माफी, पण दया दाखवायची कुणाला, क्षमा करायची कुणाला, माफ करायचं कुणाला, औदार्य उधळायचं कुणावर, रक्षण करायचं कुणाचं. आजपर्यंत शेकडो शिलवतींच्या शिलांचे निखारे रचल्या गेले, शेकडो पतिव्रतांनी जिवंत जोहार केले, लक्षावधी हिंदूंच्या रक्ताने त्यांची माता न्हावून निघाली, सहस्रावधी मंदिरे तोडली गेली. तेव्हा कुठे गेली होती दया, तेव्हा कुठे पळाली होती क्षमा, तेव्हा औदार्याने कुठे तोंड दडवले होते. आणि ज्यांनी हे केलं, ज्यांनी पतिव्रतांची विटंबना केली, ज्यांनी असंख्य बलात्कार केले, ज्यांनी प्रजा त्रस्त केली, ज्यांनी मंदिरे भ्रष्ट केली, ज्यांनी अत्याचाराचा एकही प्रकार शिल्लक ठेवला नाही, त्यांची ही कन्या, त्यांची ही लेक, त्यांची ही सून राजा दाहिरच्या कन्नकावर मोहम्मद बिन कासिमाने केली होती का दया. कमलकुमारीची आहुती आपल्या अभिलाषेच्या अग्नीमध्ये टाकणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजीने केली होती का क्षमा. पाखराप्रमाणे फडफडणाऱ्या राणी दुर्गावतीच्या बहिणीला आपल्या जनान खाण्याच्या पंजरात कोंबणाऱ्या अकबराने दाखवले होते का धैर्य. खडगाच्या आघाताला खडगाच्या आघाताचे
प्रत्युत्तर मिळते. अग्नेस्त्राच्या दाहक भडीमाराला त्याहून दाहक मारगिरीची पावती मिळते. भाल्याची एक फेक भाल्याच्या दुसऱ्या फेकीचे संपादन करते. मग बलात्काराचे उत्तर बलात्काराने, अत्याचाराचे उत्तर अत्याचाराने, विटंबनेचे उत्तर विटंबनेने द्यावयास नको का? ही युद्धनीतीच नव्हे का? सभा तटस्थ होती. त्या वीर मराठ्यांची सभा चित्राप्रमाणे तटस्थ होती. हस्तगत झालेल्या शत्रूचा मुस्लिम राजसभेत काय शेवट होतो हे त्यांना अवगत होते. लौकिक धनापेक्षा सुद्धा स्त्री धनाविषयी चकत्यांचे राजे तृषित असतात हे त्यांना ज्ञात होते. रमणींच्या लावण्या खातर विनाकारण रक्तनद्या निर्माण करण्यास तुरक सज्ज असतात हे त्यांना ज्ञात होते. संधीच्या अन्वये सुद्धा शत्रूच्या स्त्रीचा छळणा करण्याचा नोटक्यांचा अट्टहास असतो हा त्यांचा अनुभव होता. अशा शत्रूची, अशा दुश्मनाची, भार्या अशा दुश्मनाची कन्या आज महाराजांच्या, या मराठ्यांच्या पराक्रमी विजयी विजुगुषी महाराजांच्या हातात गवसली होती. काय बोलतील महाराज, काय बोलतील? आजपर्यंत हिंदू स्त्रियांवर झालेले अत्याचार आठवून या शत्रूच्या सुनेचे दिंडवडे काढा असे महाराज बोलतील काय? किंवा हिला आबाजी सोंदेवाला अर्पण करा असा हा मराठ्यांचा मुकुटमणी बोलेल काय? या बलात्कारी शत्रूच्या सुनेला एखाद्या बारगिराची बट्टिका बनवा अशी आज्ञा महाराज देतील काय? हा मराठ्यांचा राजपुत्र, हा हिंदूंचा होनहार, हा महाराष्ट्राचा तारणहार काय बोलेल? ते तरुण मराठा मंडळ कानात प्राण आणून ऐकत होते. आणि कल्याणच्या खजिन्या सकट त्या लावण्यमती ललनेला हस्तगत करणारा, त्या वादळी काळातील युद्धनीती जाणणारा आबाजी सोंदेव प्रचंड औत्सुक्याने ऐकत होता. आणि ती पीडाग्रस्त म्लेच्छ तरुणी धडधडत्या अंतकरणाने ऐकत होती. कारण ती पूर्णपणे असहाय होती, अक्षरण होती, अरक्षित होती आणि तिच्या पूर्वजांनी रचलेल्या पापराशी तिच्या डोक्यावर कोसळू पाहत होत्या. काय बोलेल हा मराठ्यांचा राजा? आता काय बोलेल? बोला महाराज, बोला. जे आजपर्यंत कोणालाही बोलता आलं नाही ते आपण बोला. मेनकेचे मादक सौंदर्य अवलोकिल्यावर जे प्रत्यक्ष ऋषी विश्वामित्रालाही बोलता आलं नाही ते आपण बोला. आपल्या मातेचे चरण सौंदर्य निखारल्यावर युधिष्ठिरालाही जे बोलता आलं नाही ते आपण बोला. ब्रह्मदेव सुद्धा आपल्या कन्येच्या सौंदर्याने भाळून पशु बनला होता, त्यालाही आपल्या इंद्रियांचे दमन करता आले नव्हते. या सर्वांचा गर्भ आपण लीलेने हरण करा. पण महाराज, ही आपली कन्या नाही, ही आपली लेक नाही, ही आपली सून नाही, ही आपल्या बलात्कारी शत्रूची सून आहे, निर्दयी अत्याचारी शत्रूची सून आहे. आणि स्त्रियांचा परिवार न बाळगणारा नृपाल आज अपवाद आहे. आपण हिला आश्रय दिला तरी समाज नियम आपल्याला दोष देणार नाहीत. आपण हिला आश्रय जरी दिला तरी समाज नियम आजचे हिला आश्रय देणार नाही. आणि अलिखित दंडक आणि रूढी यांच्याद्वारे आदर्श नीतिमत्तेला आपण बांधील नाही. जे प्रत्यक्ष ऋषी विश्वामित्रालाही जमलं नाही, जे शांतदांत युधिष्ठिरालाही जमलं नाही, जे ब्रह्मदेवालाही साधलं नाही, ते जर आपण केलं नाही तर समाज त्याविषयी आपल्याला दोष देणार नाही. युधिष्ठिर प्रत्यक्ष आपल्या मातेला विसरला होता, ब्रह्मदेव आपल्या कन्येच्या मागे लागला होता आणि चंद्राला आपल्या गुरुपत्नीचा मोह आवरला नव्हता. महाराज, ही यवनी युवती आहे, लावण्यवती आहे, इंद्रिय अनावर आहेत आणि तारुण्याला दृष्टी नाही. बोला महाराज, हिंदू युवकांचे कंठमणी बोला, बोला. महाराज म्हणतात, अशाच आमच्या माता असत्या. बस एवढे शब्द महाराजांच्या तोंडून बाहेर पडले आणि अवरोधिलेले श्वास मोकळे झाले. हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली. संपूर्ण सभेवर अमृताचा वर्षाव झाला आणि त्या यवन सुंदरीला कृतज्ञतेचे कड आले. तिला कळालं की हा महाराज केवळ एक जड शरीरी नाही, तर तो एक तेजपुंज तत्व आहे. महाराज मानव नव्हे, महाराज देव आहेत. देव महाराज आदिदेव आहेत. कारण सत्तांध टार्क्विनने महाराज देव आहेत, कारण सत्तांध टार्क्विनने ल्युक्रेशियावर बलात्कार केला आणि त्याच्या सत्तेचा तिथंच विनाश झाला. भगवती सीतेचं रावणाने अपहरण केले आणि त्याच्या विनाशाचा पाया तिथंच रोवला गेला. पण साऱ्याच अत्याचारी, बलात्कारी, सत्तांध नीती भ्रष्टांना त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त भोगावं लागलं असं इतिहास सांगत नाही, असं पुराण सांगत नाही. कारण जो प्रचंड प्रमाणात कलंकित होता, त्या कलंकित अकबराला सुद्धा द ग्रेट असंच संबोधल्या जातं. आपल्या पहिल्या सहचरीच्या रक्ताने हात रंगवून आपल्या दुसऱ्या संसाराची शेज सजवणाऱ्या 8व्या हेनरीला राजांचा मुकुटमणी असंच संबोधलं जातं. महाराज, जर नीती
दुबळी असेल तर ती सबल आणि ती समोर नेहमीच पांगळी ठरली आहे. महाराज, तुम्हाला तारुण्याचा मोह अनावर नाही का? तुम्ही विजयाने धुंद झाला नाहीत का? हा अत्यंत परीक्षेचा क्षण होता, अत्यंत परीक्षेचा असा हा क्षण. कारण महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा जिंकला होता. ती कृती जितकी अलौकिक होती, त्याही अतिशय कोवळ्या वयामध्ये सत्तांद बादशहापुढे मस्तक न झुकवणारी वृत्ती जितकी बेदरकार होती, त्याही पेक्षा अफजल्याचे आतडी फाडणारे शौर्य अतिशय अपूर्व होते. पण या काळी, यावेळी, या घडीला जी उर्मी प्रकट झाली, जी वृत्ती प्रकट झाली, ज्या अतिमानवतेचा अनुभव आला, ती केवळ अलौकिक होती. या एका क्षणानं दाखवून दिलं, महाराज मानव नव्हे तर महाराज देव आहेत. इतिहासानं अनेक राजकारणी बघितले आहेत, धुरंधर मुसद्दी बघितले आहेत, अनेक शूरवीर बघितले आहेत. नेपोलियन बोनापार्ट हा अतिशय शूर होता, पण तो अनैसर्गिक प्रमाणात अधम होता. अकबर हा थोर राजकारणी होता, पण त्याच्या कलंकितपणाला सीमा नव्हती. वालापोल हा श्रेष्ठ मुसद्दी होता, पण तो अनैसर्गिक प्रमाणात भ्रष्ट होता, त्याच्या भ्रष्टाचाराला सीमा नव्हती. पण बलिष्ठ असूनही बलात्कारी न होणारा, मूर्धाभिषिक्त असूनही अत्याचारी न होणारा आणि आपल्या शौर्याने प्रचंड शत्रूंचेच नव्हे तर धैर्याने मोहाचं सुद्धा दमन करणारा एकच राजपुरुष इतिहासानं बघितला. आणि तोच अविचल चित्ताने आणि निरपेक्ष बुद्धीने बोलता झाला, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो. धन्यवाद.